ओंकारेश्वरी, मी गुरुवारी दीपात्या डोलरे, राहणार पुणे वारजे माळवाडी. भरपूर लोकं माझ्या गादीवर येतात, बोलतात, की "ताई, आमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये यश नाहीये, घरात कुठल्याच बरकता नाहीये, घरात वारंवार किरकिर होते" किंवा म्हणजे असं भरपूर असे काही छोटे-मोठे कारणं असतात. असं का होतं? हे मी तुम्हाला सांगते, ते पहा. तर घरात दारिद्र्य कशामुळे येते? पहिलं घरातल्या कर्त्या-धर्त्यांनी उशिरा उठणे, उशिरा अंघोळ करणे, उशिरापर्यंत झोपणे. तर उशिरापर्यंत झोपू नये. घरात उठून लवकर अंघोळ करावी, घरातली देवपूजा करावी. तुम्ही घरातून बाहेर जाता किंवा कोणत्या कामानिमित्त जाता, घरातून बाहेर जाताना घरात किरकिरी, भांडणं करू नका. वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करू नका. हे करणं वडीलधाऱ्या माणसाचा अपमान करणं बंद करा. जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. घरात तुमच्या बंद पडलेल्या वस्तू किंवा तुटलेल्या वस्तू असतात, त्या घराच्या बाहेर काढा. झाडू म्हणजे लक्ष्मीचे प्रतीक आहे, की त्याला उभं ठेवू नका. आडवं ठेवा झाडूला. संध्याकाळच्या टायमिंगला घरात झाडू मारणे, देवबत्तीच्या टायमिंगला घरात झोपणे, ह्या गोष्टी तुम्ही टाळा. रात्रीच्या वेळेस किचनमध्ये खरकटे भांडे ठेवू नका. किचन नेहमी स्वच्छ ठेवा. आणि संध्याकाळच्या टायमिंगला कचरा बाहेर टाकू नका. संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही कपडे चेंज करता आणि ते कपडे चेंज केल्याच्या नंतर ते उलटे होतात आणि ते तसेच कपडे तुम्ही कपाटाला उलटी लटकवता. तर तसं न करता ते कपडे सरळ करून ठेवा. ह्या सर्व गोष्टींची तुम्ही व्यवस्थितपणे काळजी घ्या. नक्कीच तुमच्या प्रयत्नाला यश मिळेल. घरामध्ये दारिद्र्य नक्कीच दूर होईल. ओम काळेश्वरी